महानंद डबघाईला आलाय आणि अमूल दिवसेंदिवस नवीन नवीन विक्रम करत चाललाय. तर ही भानगड नेमकी काय आहे? 50% मार्केट हे आता परराज्यातल्या संघांच्या हातात गेलेलं आहे. म्हणजे जर असं सुरू राहिलं तर महाराष्ट्रातल्या दूध संघांना घरघर लागेल आणि हे जे पूर्णपणे मग इतर संघांची मोनोपॉली तयार होईल आणि त्याचा सगळ्यात थेट फटका हा शेतकऱ्यांना बसेल. त्यामुळे ओव्हरऑल सहकारी दूध चळवळीलाच घरघर लागलेली आहे. दुधाला काही स्कोप नाही का एक शेतकऱ्यांचं पीक म्हणून? तर मग इतर पिकांपेक्षा दुधातून जास्त रिटर्न मिळतात. बरं, त्यावेळेस मग शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे एक आंदोलन केलं की लुटता कशाला, फुकटच नाही. बरं, असं म्हणून त्यांनी फुकट दूध वाटायला सुरुवात केली. काहीतरी एक निर्णय घेता आणि तो प्रश्न तात्पुरता निकाली काढला जातो. विकासाचा विखे पॅटर्न सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे दूध उत्पादक शेतकरी आता श्रीमंत होणार. दूध अनुदानाचं घोंगडं का भिजत पडलेलं आहे? सरकार ज्यावेळेस अनुदान देतं त्यावेळेस ते प्रक्रिया उद्योगांना किंवा दूध संघांना देतं. की कर्नाटकमध्ये असाच प्रॉब्लेम आहे आणि कर्नाटकचं सरकार थेट शेतकऱ्यांना अनुदान देतं. आणि मग आपलं सरकार का नाही देऊ शकत? एक प्रकारे सहकारच नसलं. भ्रष्टाचाराने मग अनेक दूध संघ पोखरून निघाले. ज्यावेळेस दुधाचे रेट पडतात त्यावेळेस हे संघ दूध स्वस्तात खरेदी करतात ना आणि त्याची भुकटी तयार करतात. आपल्याकडलं भारतातलं जे मार्केट आहे ते पूर्णपणे ज्याचा फोकस आहे तो लिक्विड दुधावरती आहे. परदेशामध्ये असं नसतं. परंतु भेसळीचा हा मुद्दा खरोखरच गंभीर आहे. म्हणजे एकतर हा थेट लोकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्दा आहे. म्हणजे आता तर अनेक डॉक्टर असं सांगतात की लहान मुलांना दूध देऊ नका, पण यातला सगळ्यात गंभीर प्रकार म्हणजे आर्टिफिशियल दूध तयार करायचं. सर, आता दूध उत्पादकांची या त्या मार्गाने कोंडीच केली जाते. तर मग दूध उत्पादकांची एक मागणी काय आहे, तर आम्हाला दुधाला पण हमी भाव द्या. त्यावेळेस गोकुळ आणि वारणा 23 रुपये देतो. म्हणजे महाराष्ट्रात ते 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी आहेत चालू. दुधासाठी शेतकरी एकत्र आले आंदोलन करतायत. इतर राज्यांमध्ये असं का घडत नाही? ज्या संघाचं कमिशन जास्त मिळतं त्याचं दूध जास्त विकलं जातं आणि बाकीचं दूध मारून टाकलं जातं. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या झाडाझडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. सध्या राज्यात दुधाचे दर पडलेले आहेत. दुधाचे दर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही दुधाच्या दरातनं. त्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकरी नाराज आहेत. एका प्रकारे ते कोंडीत अडकलेले आहेत. तर याच विषयावरती दुधाचं अर्थकारण काय आहे, राजकारण काय आहे, दूध अनुदानाचा मुद्दा नेमका काय आहे, त्यातला आंतरराष्ट्रीय बाजाराचा दूध दरावरती कसा परिणाम होतो, या सगळ्या विषयांवरती आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत ॲग्रोवनचे कंटेंट चीफ रमेश जाधव सर. नमस्कार सर, या नवीन भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार सर. अर्थातच पहिला प्रश्न असा आहे की आता मी 2-3 दिवसापासून सोशल मीडियावरती एक पोस्ट राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक पोस्ट फिरवली आहे. ती पोस्ट काय आहे, तर शेतकरी आता दूध उत्पादक शेतकरी श्रीमंत होणार, मार्चच्या अखेरपर्यंत त्यांना दूध अनुदान मिळणार, अशी ती पोस्ट आहे. तर नेमकी यातली वस्तुस्थिती काय आहे? तर ही पोस्ट म्हणजे खरं तर शेतकऱ्यांची चेष्टाच म्हणावं लागेल. कारण 6 महिन्यापासून रेट पडलेले आहेत दुधाचे आणि सरकारने जानेवारीमध्ये म्हणजे 11 जानेवारीला अनुदानाची घोषणा केलेली होती. हो. आणि ते अनुदान होतं आधी सुरुवातीला मुदत होती 10 फेब्रुवारीपर्यंत, नंतर मुदत वाढवून ते 10 मार्च केली. परंतु अजून पण अनेक शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलं नाही. सगळ्या शेतकऱ्यांची ओरड आहे की ते अनुदान आम्हाला मिळालेलं नाही. आणि अशा वेळेस ही जाहिरात आलेली आहे किंवा ती पोस्ट फिरते आता आणि ती खूप व्हायरल झालेली आहे. आणि त्यात असं लिहिलं की दूध उत्पादक शेतकरी आता श्रीमंत होणार. हो हो. आणि ते कशामुळे श्रीमंत होणार, तर मार्च एंडपूर्वी किंवा 31 मार्चपूर्वी हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. म्हणजे ते अनुदान इतकं मोठं आहे की ते शेतकरी श्रीमंत होणार. हा त्यातला एक मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेलंच नाही. म्हणजे जवळपास 90% शेतकऱ्यांची ओरड आहे की ते इतक्या अटीशधी किचकट टाकलेले आहेत त्याच्यामध्ये की त्याच्यामुळे ते बसतच नाहीत. आणि जे शेतकरी बसतात त्यांना अजून ते मिळालेले नाही आहे. असं असताना मग ही पोस्ट फिरते. अर्थात ह्याच्यामध्ये काही विखे पाटलांची अधिकृत ह्याच्यावरची पोस्ट नाही आहे. त्यांच्या सोशल मीडियाचे जे अकाउंट आहे त्याच्यावरची ती पोस्ट नाही आहे. परंतु ते लोकल पेपरला जी काही बातमी आली त्याचं कात्रण त्यांनी स्कॅन करून ते क्रिएटिव्ह तयार केलेलं आहे आणि ते फिरवतात. पण त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं की ते विकासाचा विखे पॅटर्न सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे फोटो त्याच्यामध्ये आहेत. आणि एक प्रकारे ते असं प्रोजेक्शन आहे की ते आम्ही कशा पद्धतीने विकास करतोय किंवा आमची काय दूरदृष्टी आहे आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होतोय आमच्या निर्णयामुळं. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री म्हणून विखे पाटलांचे निर्णय घेतले त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होतोय याचं एक प्रकारचं मार्केटिंग किंवा PR करण्यासाठीची म्हणून ती पोस्ट आहे. आणि आता निवडणुका आलेल्या आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ते केलेलं आहे. परंतु ही दिशाभूल करणारी पोस्ट आहे. जरी त्यांना थेट दोष देता येत नसला, यांची अधिकृत पोस्ट नाही आहे ती, परंतु हे जे सगळी ती यंत्रणा आहे ती त्यांच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा आहे. आणि त्यांनी काय त्यांना ते रोखलेलं नाही ती पोस्ट व्हायरल करण्यापासून किंवा त्याचा इन्क्वायरी केलेला नाही. त्याच्यामुळे हे शेवटी जरी ते अधिकृत त्यांचा दोष देता येत नसला तरी सुद्धा त्याची जबाबदारी त्यांच्यावर येतेच. त्यांनी ते
खुलासा करायला पाहिजे होता किंवा क्लॅरिफिकेशन द्यायला पाहिजे होतं की बाबा हे आमचं अधिकृत नाही आहे. आणि ह्याच्यातला मूळ मुद्दा काय आहे की बाबा आता तो जो सगळा पट्टा आहे त्यांच्या मतदारसंघातला, हो तर ते सगळा कांद्याचं पण त्याचं मोठं प्रमाणात पीक घेतलं जातं. आणि कांद्याबद्दल जे काही निर्यात बंदीला परत अनिश्चित काळासाठी मुदतवाढ दिली आणि कांद्यावर केंद्र सरकारने जे काही निर्णय घेतले त्याच्यामुळे कांद्याचे दर पडले, त्याच्यामुळे आधी शेतकरी नाराज आहेत. बरोबर आहे. त्याच्यात गेल्या 6 महिन्यापासून दुधाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे 6 महिन्यापासून दुधाचे रेट पडलेले आहेत. तर अशा वेळेस तो प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी हा प्रश्न सोडवला नाही, याच्यामुळे शेतकरी श्रीमंत होणार अशा प्रकारे दावा केल्यामुळं शेतकरी नाराज आहेत. शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की बाबा तुम्ही 6 महिन्यापासून आम्हाला मूर्ख बनवताय किंवा वेड्यात काढताय, बरोबर. तर आम्ही आता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही निवडणुकीच्या माध्यमातून सरकारला. तर अशा प्रकारच्या भावना मग सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत. सर, आता तुम्ही दूध अनुदानाचा विषय काढला की दूध अनुदान गाईच्या प्रति लिटर दुधाला 27 रुपये दर जर मिळाला, खाजगी आणि सहकारी दूध संघांनी दिला, तर त्याच्यासाठी 5 रुपये अनुदान राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणार होतं शेतकऱ्यांना. तर हे नेमकं अनुदानाचं घोंगडं, आता तुम्ही जसं म्हणालात की ते शेतकऱ्यांना मिळालेलं नाही, पण सरकारनं तर जाहीर केलेलं आहे. तर हे नेमकं अनुदानाचं घोंगडं, दूध अनुदानाचं घोंगडं का भिजत पडलेलं आहे? याच्या मागची कारणं काय आहेत? आता दुधाला रेट चालू आहे 24 ते 25 रुपये लिटर गाईच्या दुधाला. हो. 6 महिन्यापूर्वी रेट होता 35 रुपये लिटर. तर 35 रुपयावरून 34 रुपये आला. तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी मागणी केली होती की बाबा आता हा रेट पडतोय आणि सरकारने तातडीने हस्तक्षेप करायला पाहिजे आणि आम्हाला अनुदान द्या. तर इतके दिवस सरकार त्याची काही दखल घेत नव्हतं. आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला, म्हणजे बऱ्याच 5 वर्षापूर्वी पण जे आंदोलन झालं होतं तेव्हापासून पण शेतकऱ्यांची मागणी आहे की थेट आम्हाला अनुदान द्या, म्हणजे थेट शेतकऱ्यांना अनुदान द्या. सरकार ज्यावेळेस अनुदान देतं त्यावेळेस ते प्रक्रिया उद्योगांना किंवा दूध संघांना देतं, जे दूध संघ अतिरिक्त दुधापासून भुकटे तयार करतात, पावडर तयार करतात, त्यांना अनुदान देत. शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला थेट अनुदान द्या. आणि ज्यावेळेस रेट 35 रुपयावरून 34 रुपये गेले त्यावेळेस शेतकऱ्यांनी मागणी लावून धरली होती की आज याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे. परंतु त्यावेळेस सरकारने काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग रेट हळूहळू कमी होत गेले. किसान सभेने आंदोलन सुरू केलं. डॉक्टर अजित नवलेंच्या अध्यक्षतेखाली जी काही किसान सभा आहे त्यांनी याच्यामध्ये आंदोलन सुरू केलं आणि मग हा प्रश्न लावून धरला. मग इतर शेतकरी संघटनांनी पण हा मुद्दा लावून धरला आणि अशा प्रकारे ओव्हरऑल सगळ्या शेतकऱ्यांची अशी मागणी होती की आम्हाला अनुदान द्या. परंतु काही सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हतं. मग हा राजकीय पक्षांनी पण हा विषय उचलला. सभागृहामध्ये ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतं त्याच्यामध्ये पण हा प्रश्नावरनं बराच गदारोळ झाला आणि त्यावेळेस सरकारला मग अखेर मान्य करावं लागलं की आम्ही हे अनुदान देतो म्हणून. पण ते अनुदान देताना मग त्यांनी असं हे मान्य केलं, ही चांगली गोष्ट झाली की त्यांनी थेट शेतकऱ्यांना अनुदान द्यायचा धोरणात्मक निर्णय घेतला. परंतु तो निर्णय घेताना मग त्यांनी त्याच्यामध्ये इतक्या किचकट अटी आणि शर्ती टाकल्या की सरकारला खरंच हे अनुदान द्यायचं होतं की हे हा बोजा नको, म्हणून मग अटी शर्तीची पाचर मारून कमीत कमी बोजा आपल्यावर पडावा आणि कमीत कमी पैसे याच्यामध्ये जावे अनुदानाच्या माध्यमातून, असा सरकारचा छुपा अजेंडा होता की काय, असं संशय यावा अशा प्रकारे हे सगळं स्ट्रक्चर राहिलं. त्याच्यामुळे मग शेतकरी आधी वैतागलेले होते किंवा इतक्या अटी शर्ती त्या किचकट आहेत, सगळं ऑनलाईन केलेलं होतं. त्यातला एक सरकारचा उद्देश ते बरोबर आहे की ह्याच्यामध्ये गैरव्यवहार होऊ नयेत किंवा जे पात्र शेतकरी आहेत त्यांनाच अनुदान मिळावं आणि याच्यामध्ये गैरप्रकारांना काही स्कोप राहू नये, याच्यासाठी आम्ही ते करतोय. हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे. त्यासाठी मग टेक्नॉलॉजीचा वापर करायला पाहिजे, ऑनलाईन करायला पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. परंतु ज्या अटी शर्ती टाकल्या त्या बऱ्याचशा अटी शर्ती अव्यवहार्य होत्या किंवा किचकट होत्या. त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांमध्ये आधीच नाराजी होती की जर सगळ्या अटी शर्ती जर फॉलो केल्या किंवा त्याचं पालन केलं तर असे खूप कमी शेतकरी जे होतील की ते त्या अनुदानासाठी पात्र होतील. त्यामुळे ते 5 रुपयाचं जे अनुदान आहे तर ते किती शेतकऱ्यांना मिळालं आतापर्यंत त्याचं एक आकडेवारी सरकारने अजून काही जाहीर केलेली नाही. मग मध्ये शेतकऱ्यांचं बरेच नाराजी होते, त्याच्यामुळे मग त्यांनी 1-1 महिना वाढवलं. म्हणजे आधी 11 जानेवारीला घोषणा केली, त्याच्यानंतर 10 फेब्रुवारीपर्यंत वाढवलं, त्याच्यानंतर 10 मार्चपर्यंत वाढवलं. परंतु ज्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना ह्याची झळ बसली तसं काही शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलं नाही. मग तिथं आता हा तिढा आलेला आहे. म्हणजे सरकारने धोरणात्मक बाब म्हणून हे मान्य केलं की आम्ही थेट शेतकऱ्यांना अनुदान देतो, परंतु ह्याच्यामध्ये इतक्या अटी शर्ती टाकल्या आणि ही जी प्रोसेस आहे ती इतकी क्लिष्ट करून ठेवली की प्रत्यक्ष फायदा मिळालेले शेतकरी हे खूप कमी आहेत. त्याच्यामध्ये आणखी एक पॉलिटिकल अँगल त्याला आहे की पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री ज्या मतदारसंघातून येतात राहता किंवा त्यांचा जो प्रभाव क्षेत्र जे आहे तिथं मात्र प्रोसेस फास्ट आहे. तिथं बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा मिळाला अनुदानात असं त्यांचं म्हणणं आहे. पण तो एक पॉलिटिकल अँगल त्याच्यामध्ये आहे की त्या शेतकऱ्यांना मिळाले, बाकीचे शेतकरी आणखी त्याच्यापासून वंचित आहे. बरं सर, आता याच्यात तुम्ही 2018चा एक उल्लेख केलात
तर 2018 पासून दूध प्रश्न सातत्यानं पेटतोय विसतोय, हे चालूच आहे. त्याची दुगदुगी आहे. अधूनमधून शेतकरी येतात, आंदोलन करतात, राज्य सरकार थातुरमातुर काहीतरी एक निर्णय घेतं आणि तो प्रश्न तात्पुरता निकाली काढला जातो. तर 2018 पासून हे सातत्यानं सुरू आहे. तर त्यावेळेसपासून आत्तापर्यंत काय चित्र राहिलेलं आहे दूध दराबद्दलचं? 2017 मध्ये पुणतांब्याला शेतकरी संप झाला होता. बरं. तर त्या शेतकरी संपामध्ये ही एक मागणी होती, काय? म्हणजे कर्जमाफीची एक मागणी होती, स्वामीनाथन आयोग लागू करा ही एक मागणी होती, आणि दुधाला 40 रुपये लिटर भाव बांधून द्यावा. 2017 साली 2017ला जो शेतकरी संप झाला त्यावेळेस ही मागणी होती. परंतु 2017च्या संपाच्या वेळेस सगळा जो फोकस होता तो कर्जमाफीवर राहिला, आणि दुधाचा जे प्रश्न आहे त्याच्यावरती काही फारशी चर्चा झाली नाही. त्याच्यानंतर मग एक वर्षाने 2018 मध्ये जून महिन्यामध्ये असे दुधाचे रेट पडलेले होते. बरं. त्यावेळेस मग शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे एक आंदोलन केलं की लुटता कशाला, फुकटच नाही, बरं. असं म्हणून त्यांनी फुकट दूध वाटायला सुरुवात केली. आणि मग तो पण प्रश्न बराच चिघळला. त्याच्यानंतर मग दूध उत्पादक संघर्ष समिती स्थापन झाली. बरं. किसान सभेचे डॉक्टर अजित नवले त्यांनी पुढाकार घेतला होता, आणि ती संघटना स्थापन झाली, आणि मग शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं. आणि मग नंतर लॉंग मार्च काढला किसान सभेने, त्याच्यामध्ये पण ही मागणी होती. मग त्यावेळेस पण सरकारने काय त्यावेळेस फारसं लक्ष दिलं नाही, आणि मग थातुरमातुर उपाययोजना केल्या, पण त्याच्याने काही शेतकऱ्यांचं समाधान झालं नाही. म्हणून मग त्यांनी सरकारला भाग पाडले की तुम्ही याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करायला पाहिजे. मग त्यावेळेस पण मग सरकारने 1 महिन्यासाठी एक अनुदान आम्ही जाहीर करतो, मग 3 रुपये अनुदान दिलं लिटर मागं. पण ते अनुदान शेतकऱ्यांना नव्हतं. तर ते अनुदान जे होतं की ते अतिरिक्त दुधापासून जे भुकटे तयार करतील त्यांना होतं, पण त्याची काय अतिरिक्त भुकटी आहे त्याच्यासाठीच ते अनुदान होतं. आणि त्यावेळेस सरकारचं म्हणणं काय होतं की आम्ही थेट शेतकऱ्यांना का अनुदान देऊ शकत नाही, कारण कर्नाटक सरकार, शेतकऱ्यांचं म्हणणं काय होतं की कर्नाटकमध्ये असाच प्रॉब्लेम आहे, आणि कर्नाटकचं सरकार थेट शेतकऱ्यांना अनुदान देते, आणि मग आपलं सरकार का नाही देऊ शकत. त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की बाबा कर्नाटकमध्ये एकच दूध संघ आहे, नंदिनी, तिथं सगळे शेतकरी त्याच्याशी बांधलेले आहेत, त्यामुळे त्यांना डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि त्यांना ते देणं शक्य आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र असं नाही आहे, खाजगी दूध संघाचं संकलन जास्त आहे, आणि त्यांच्याकडचा डेटा काय आपल्याकडं उपलब्ध नाही. त्याच्यामुळे मग आम्ही शेतकऱ्यांना थेट अनुदान देऊ शकत नाही, म्हणून मग संघांना द्यायचं. तर हे तांत्रिक गोष्ट होती, आणि त्याच्यावरती मार्ग काढणं सहज शक्य होतं, परंतु ते काही दिलं नाही. आणि मग हे काही 3 रुपयाचं अनुदान ते 1 महिन्यासाठी जे दिलं त्याच्याने काही शेतकऱ्यांचं समाधान झालं नाही, ते काही प्रश्न सुटला नाही, त्याच्यामध्ये आंदोलन सुरूच राहिलं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये उतरले राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, ते या आंदोलनात उतरले, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मुंबईचा जो दूध पुरवठा आहे तो रोखून धरू, म्हणजे मुंबईचं दूध तोडू. ते आंदोलन 4 दिवस चाललं. त्याच्यामुळे मग सरकारने आधी दुर्लक्ष केलं, आणि नंतर त्यांना या प्रश्नाची ग्रॅव्हिटी लक्षात आल्यानंतर मग त्यांनी राजू शेट्टींशी चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न केला. तो तोडगा असा होता की बाबा 25 रुपये लिटर भाव बंधनकारक करू, म्हणजे संघाने 25 रुपये लिटर भाव द्यावा असं सरकार सांगेल, आणि प्रति लिटर 5 रुपये अनुदान ते पण ते भुकटी करणाऱ्या संघांनाच देऊ, असा तो तोडगा निघाला. राजू शेट्टींनी पण त्याला मान्यता दिली, आणि मग ते दूध आंदोलन मागे घेतलं गेलं, आणि मग अशा प्रकारे मग तिथं तात्पुरता तोडगा निघाला. मग त्याच्यानंतर मग परत चढ उतार होत राहिले, पण मेजर जो फटका बसला तो नंतर मग कोरोनाच्या काळामध्ये. कोरोनाच्या काळामध्ये मग ओव्हरऑल सगळंच ठप्प झालेलं होतं, दुधाची मागणी एकदम कमी झालेली होती, आणि रेट पडलेले होते, शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान झालेलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार होतं, आणि सुनील केदार पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री होते. मग त्यावेळेस पण शेतकऱ्यांची मागणी होती की थेट आम्हाला अनुदान द्या, पण ते पण त्यावेळेस काय ती मागणी मान्य झाली नाही. मग त्या सरकारने पण थेट शेतकऱ्यांना पण अनुदान दिलं नाही, पण त्यांनी एक शहाणपणाची गोष्ट केली की त्यांनी त्या संघांना पण अनुदान दिलं नाही, म्हणजे जे भुकटे तयार करतात त्या संघांना पण अनुदान दिलं नाही. त्याच्यावेळी त्यांनी काय केलं की जे काही अतिरिक्त दूध आहे ते आम्हीच खरेदी करतो. मग राज्य सरकारने 10 लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला, आणि त्याप्रमाणे मग त्यांनी त्याची अंमलबजावणी केली, त्याचा फायदा झाला. आणि त्याच्यानंतर मग आता परत 6 महिन्यापासून साधारण ऑक्टोबरच्या आसपास हा परत प्रॉब्लेम सुरू झाला, दुधाचे दर पडले. आता ॲक्च्युली आता उन्हाळा सुरू झालेला आहे. आता उन्हाळा सुरू झाला की मग दुधाचं उत्पादन कमी होतं, आणि साधारण उन्हाळ्यामध्ये दुधाचे रेट वाढतात कारण उत्पादन कमी असतं त्याच्यामुळे. पण आता ह्यावेळेस असं झालं की आता उन्हाळा सुरू झाला तरी सुद्धा रेट कमी झाले, म्हणजे उलट 35 रुपयाचे रेट होता 6 महिन्यापूर्वी, तो आता फार 24-25 रुपयापर्यंत आला. म्हणजे हा काय प्रश्न आजचा नाही, हा सतत ठराविक काळानंतर हा प्रश्न परत येत राहतो. आणि गेल्या 5 वर्षात 6 वर्षातले जर आपण हे सगळा घटनाक्रम बघितला तर तो अशा प्रकारचा आहे की त्याच्यावरती आपण तात्पुरता तोडगा काढण्यातच सगळी एनर्जी घालवतोय. त्याच्यामध्ये जे लॉंग टर्म सोल्युशन काढायला पाहिजे त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. सर, दूध व्यवसाय हा आपल्याकडे अल्पभूधारक शेतकरी
जोड व्यवसाय म्हणून करतात की बाबा आपलं त्याच्यातनं रोजीरोटीचा खर्च निघेल, थोडंसं मदत मिळेल, आर्थिक मदत मिळेल असं असं वाटत असतं. आणि मग आता प्रश्न असा निर्माण होतो की इतर पिकांशी दुधाची तुलना केली तर मग दुधाला काही स्कोप नाही आहे का? एक शेतकऱ्यांचं पीक म्हणून त्याला काही स्कोप नाही आहे का? नाही, तसं जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत हो. त्यांचं आता नुकसान आहे, म्हणजे दूध उत्पादक शेतकरी आहेत, त्यांचं जे नुकसान आहे. हम्म. परंतु जर पीक पद्धती म्हणून जर विचार केला हो. किंवा एकंदर जे शेती क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जर विचार केला तर हे दूध हे इतर पिकांपेक्षा प्रॉफिटेबल पीक आहे. जर दूध हे जर पीक आहे म्हणून असं जर कन्सिडर केलं आपण तर मग इतर पिकांपेक्षा दुधातून जास्त रिटर्न मिळतात. बर. म्हणजे जर आपण विचार केला तर जो GDP आहे, GDP मध्ये डेअरी आणि एनिमल हजबंड्री म्हणजे दूध आणि पशुसंवर्धन ह्या क्षेत्राचा जो वाटा आहे तो 4.5%. बर. आणि एकूण कृषी क्षेत्रामध्ये ह्या डेअरी सेक्टरचा जो वाटा आहे तो जवळपास 24%. बापरे. म्हणजे इतकं मोठं योगदान ह्या डेअरी सेक्टरचं आहे. ह्याचं जर आपण रुपयातलं मूल्य काढलं तर सुमारे 10 लाख कोटी रुपयापर्यंत जातं. म्हणजे 10 लाख कोटी रुपयाचं योगदान आपल्या अर्थव्यवस्थेला ह्या डेअरी सेक्टरमधून येतं. त्या अर्थाने जर बघितलं तर हे एक खूप मोठं व्हॅल्यू क्रिएट करणारं पीक आपण म्हणून जर पीक म्हणून बघितलं तर डेअरीकडे बघता येईल. आणि ह्याच्यामध्ये रोजगार पण मिळतो. हो. देशभरातला जर आपण विचार केला तर जवळपास 45 कोटी लोक थेट ह्याच्यावरती अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये लहान शेतकरी जे अल्पभूधारक आहेत, कोरडवाहू शेतकरी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला शेतकरी, यांचं प्रमाण सगळ्यामध्ये जास्त आहे. म्हणजे असं जर विचार केला की बाबा रोजगार निर्मिती आणि ह्याच्यातनं अर्थव्यवस्थेला देणारं योगदान असा विचार केला तर हे एक शेती क्षेत्रामध्ये डेअरीचं खूप योगदान मोठं आहे. पण असं असून सुद्धा शेतकऱ्यांना ते परवडत नाही. परवडत नाही कारण त्यांना भाव मिळत नाही. तो भाव काय मिळत नाही तर त्याची अनेक कारणं आहेत. मग त्याच्यामध्ये मग परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती वेगळी आहे, गुजरातमधल्या शेतकऱ्यांची परिस्थिती वेगळी आहे, केरळमधले वेगळी आहे, कर्नाटकमधले वेगळी आहे. तर हा सगळा विचार केला तर आपल्याकडले जे प्रश्न आहेत त्याच्या रूट कॉजला जाऊन म्हणजे जे मूळ प्रश्न आहेत त्याला हात घातला पाहिजे. ते आता होताना दिसत नाही. मग ज्यावेळेस रेट कमी होतात, दूध फेकून द्यायची वेळ येते, त्यावेळेस मग आंदोलन पेटतं आणि मग सरकार मग तातडीने हस्तक्षेप करून मग तात्पुरत्या उपाययोजना करतं. ज्याला आपण फायर फायटिंग अप्रोच म्हणतो. फायर फायटिंग म्हणजे काय, किंवा इथं आग लागली तर तिथं जाऊन पहिल्यांदा ते आग विझवा. अशा प्रकारेच करत राहायचं. म्हणजे मूळ जो प्रश्न आहे तो सोडवायचा नाही. याला मग फायर फायटिंग अप्रोचनेच आपण याच्याकडे बघतो. त्याच्यामुळे मग वारंवार अशा आंदोलन शेतकऱ्यांना करायला लागतं. सर, आता तुम्ही इतर राज्यांचा विषय काढला तर त्या विषयामध्ये आपल्याला आता देश पातळीवरती दुधाचा एक ब्रँड बघायचं झालं तर कुणाच्याही तोंडावरती नाव येतं अमूलचं. तर अमूलचा नेमका पॅटर्न काय आहे? आणि एकीकडे बघा ना, म्हणजे आता आपल्याला NDDB कडे आपला महानंद सोपवण्याची वेळ आली, हस्तांतर करावं लागलं त्याचं. पण एकीकडे त्याच पद्धतीनं अमूल एक ब्रँड ठरला आहे तो महाराष्ट्रच काय सगळ्या देशभरात जगभरात त्याचं हळूहळू नाव रूपाला आलेला आहे तो. तर त्यांचा नेमका पॅटर्न काय आहे आणि ते कसं काय प्रॉफिटमध्ये येतो? अमूल जसं सहकारी दूध संघ आहे तसंच महाराष्ट्राचा महानंद आहे. तर महानंद डबघायला आला आहे आणि अमूल दिवसेंदिवस नवीन नवीन विक्रम करत चाललाय. तर ही भानगड नेमकी काय आहे? बरं, तुम्ही जो पहिला प्रश्न विचारलात किंवा दूध हे मग काही स्कोप नाही का दुधामध्ये, तर मग अमूलला जमतं आणि आपल्याला का नाही जमतं? म्हणजे आता अमूलची एक सक्सेस स्टोरी म्हणूनच सगळीकडे प्रेझेंट केली जाते किंवा भारतीय शेती क्षेत्रामधली एक यशोगाथा आहे, सक्सेस स्टोरी आहे. की तो काही खाजगी दूध संघ नाही आहे, तो सहकारी दूध संघ आहे. म्हणजे सगळे सहकारी संस्थांनी एकत्र येऊन जी शिखर संस्था आहे त्याला त्यांनी अमूल नाव दिलं. म्हणजे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन असं त्याचं आहे. त्याचं त्यांनी अमूल हे त्यांचं ब्रँड नेम आहे. तर आता 2022-23 त्यांची जर सेल्स उलाढाल बघितली तर ते टर्नओव्हर जर बघितला आपण सेल्सचा तर तो सुमारे 55,000 कोटींचा आहे. आणि गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 18.5% जास्त आहे. म्हणजे 18.5% वाढलं आहे त्यांचा सेल्स टर्नओव्हर. आणि त्यांच्या अध्यक्षांचं जर मत आहे की 2025 पर्यंत आम्ही 1 लाख कोटीपर्यंत जाऊ, आमचं टर्नओव्हर 1 लाख कोटीपर्यंत जाईल. मग त्यांनाही शक्य आहे, आपल्याला काय शक्य होत नाही. कारण त्याच्यातलं एक त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे फॅक्टर आहेत. एक म्हणजे अमूलचं जे स्ट्रक्चर आहे ते जरी सहकारी संस्था असली तरी ते एकदम प्रोफेशनल पद्धतीने चालवलं जातं. बरं. आणि ते त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये मग 18 मेंबर युनियन त्यांचे आहेत. बरं. आणि त्या 18 मेंबर युनियनला जे जोडलेले शेतकरी आहेत ते 36 लाख शेतकरी आहेत. 36 लाख शेतकरी, 18 युनियन आणि त्यांची एक शिखर संस्था म्हणजे अमूल, अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्यांच्याकडे आहे. जे स्ट्रक्चर आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे मग सहकारामध्ये जे सहकारी दूध संघ आहेत तेच एकमेकांची स्पर्धा करतात आणि एकमेकांना मारून टाकतात. त्यामुळे ओव्हरऑल सहकारी दूध चळवळीलाच घरघर लागलेली आहे. ते सहकारी संस्था असली तरी कार्यक्षमता आहे त्यांच्याकडं. आणि दुसरं म्हणजे त्यांचा जो व्यवस्थापनावरचा खर्च आहे तो खूप कमी आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या सहकारी दूध संघाची जर तुलना केली तर त्यांचा व्यवस्थापनाचा खर्च कमी आहे,
वाहतुकीचा खर्च कमी आहे, प्रक्रियेवरचा खर्च कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा मार्केटिंगवरचा खर्च कमी आहे. म्हणजे मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशनवरचा त्यांचा खर्च खूप कमी आहे. तर आता ह्याच्यामध्ये दोन मुख्य खर्च असतात, एक तर प्रक्रियेचा खर्च आणि दुसरा डिस्ट्रीब्युशनचा खर्च. तर डिस्ट्रीब्युशनमध्ये मग त्यांचं जे नेटवर्क असतं, म्हणजे आपलं डीलर, सब डीलर, रिटेलर अशी जी चेन असते, त्या चेनला जे दूध विक्रीपोटी आपण कमिशन देतो, त्याचा जो खर्च तर आपण डिस्ट्रीब्युशनचं त्याचं जे मार्जिन आहे ते आपण कॅल्क्युलेट करतो. तर प्रक्रियेवरचा खर्च आणि ह्या डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचं कमिशनसाठी केलेला खर्च, तर हे दोन्ही मिळून अमूलचा साधारण 8.5 रुपये जातो त्यांचा लिटर मागे. तर म्हणजे 5 रुपये प्रक्रियेसाठी आणि 3 रुपये 3.5 रुपये डिस्ट्रीब्युशन नेटवर्कसाठी, म्हणजे 8.5 रुपयामध्ये ते सगळं बसवतं. आणि त्याच्या अगेन्स्ट जर महाराष्ट्राचं जर बघितलं तर आपण, तर ते जवळपास 18 रुपयापर्यंत जातं. म्हणजे त्यांचं कमिशनमध्येच त्यांचं 10 ते 12 रुपये जातात आणि प्रक्रियेवरती 6 रुपये, म्हणजे 18 रुपये आणि त्यांचं 8.5 रुपये. त्याच्यामुळे इथले संघ ते कॉम्पिटच करू शकत नाही. आणि दुसरं त्यांचा जो मेन फोकस आहे तर लिक्विड दुधावरती फोकस नाही. म्हणजे हे आधी आपण समजून घेऊ किंवा लिक्विड दूध आणि त्याच्यापासून तयार केलेले व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स, म्हणजे ज्याला प्रक्रियायुक्त किंवा मूल्यवर्धित उत्पादनं म्हणतो. तर साधारण आपल्याकडलं भारतातलं जे मार्केट आहे ते पूर्णपणे ज्याचा फोकस आहे तो लिक्विड दुधावरती आहे. परदेशामध्ये असं नसतं. परदेशामध्ये जे लिक्विड दूध आहे त्याचं मार्केटमध्ये जो शेअर आहे तो 10 ते 15% असतो. पण भारतामध्ये मात्र तो 45%. म्हणजे 45% लिक्विड दूध आणि बाकीचं मग बाय प्रोडक्ट्स किंवा ज्याला आपण व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट किंवा मूल्यवर्धित उत्पादन असं म्हणतो. तर लिक्विड दुधामध्ये मार्जिन खूप कमी असतं आणि हे जे प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये मार्जिन जास्त असतं. मग अमूलने फोकस आपला व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्सवरती ठेवलेला आहे. लिक्विड दुधामध्ये पण त्यांचा शेअर मोठा आहे, परंतु ते फक्त त्याच्यावरती अवलंबून नाही आहेत. तर ते दुधापासून जे वेगवेगळे पदार्थ तयार करतात त्याच्यामध्ये जसं की चीज आहे, बटर आहे, ताक आहे, दही आहे, वेगवेगळे बिव्हरेजेस आहेत, त्याच्यानंतर लस्सी आहे, परत आईस्क्रीम आहे. तर ह्या सगळ्यामध्ये अमूलने खूप मोठमोठे किंवा आता त्यांनी भारतीय मिठायांमध्ये पण त्यांनी मोठ्या प्रमाणात ते तयार करतात. ते ताज्या मिठाया उपलब्ध करून देणार. तर किराणा मालाच्या दुकानामध्ये पण अमूलच्या मिठाया मिळायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे दुधापासून जे वेगवेगळे पदार्थ तयार करता येऊ शकतात याची रेंज त्यांनी खूप वाढवत नेली आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रॉफिट खूप वाढले. म्हणजे 2022-23 मध्ये त्यांना फक्त आईस्क्रीमच्या विक्रीमध्ये 41% त्यांची वाढ झालेली. म्हणजे डिमांड 41% वाढली, सेल्स 41% वाढलं त्यांचं. असं मग सगळे त्यांची जी प्रोडक्ट रेंज आहे ती खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मार्जिन खूप मिळते. त्याच्यामुळे मग त्यांचं जे ओव्हरऑल जे गणित आहे ते पूर्णपणे गणित बदललेलं आहे. म्हणजे त्यांचं जे खर्च आणि त्याच्यामध्ये मिळालेला नफा जे आहे त्याचा स्केलच एकदम बदलून गेलेला आहे. त्याच्यामुळे मग त्यांचा आता एक्सपान्शनकडं हे कल आहे. आता हे म्हणतात की 1 लाख कोटीपर्यंत टर्नओव्हरचं आमचं उद्दिष्ट आहे. तर मग त्यांनी 900 शहरं निवडलेली आहेत देशातली. त्या 900 शहरांमध्ये त्यांनी एक्सपान्शन करायला सुरुवात केली. त्यांची प्रक्रियेची क्षमता, ते कॅपॅसिटी वाढवत आहेत, दूध संकलन वाढवत आहेत, दूध खरेदी वाढवत आहेत, परत ह्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट्स करण्यासाठी जी काही त्यांना यंत्रणा उभी करायची ते वाढवत आहेत, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क वाढवत आहेत. म्हणजे एक्सपान्शन करण्यावर त्यांचा भर आहे. आणि फक्त अमूलच नाही, म्हणजे तर बाकीच्या खाजगी कंपन्या पण ज्या आहेत त्या पण ह्याच्यामध्ये जोमाने उतरलेल्या आहेत. क्रिस्टल हे जे रेटिंग एजन्सी आहे त्यांचा पण अहवाल आहे की लिक्विड दुधामध्ये लिमिटेड स्कोप आहे, परंतु याचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत त्याचं मार्केट मात्र खूप वाढतं. त्याचं एक कारण म्हणजे आपलं शहरीकरण वाढतं. शहरीकरण वाढले की लोकांच्या खाण्यापिण्याच्या आहाराच्या सवयी बदलतात. मग हे दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहेत त्याची मागणी वाढते आणि हे आता इथून पुढे वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे जे खाजगी कंपन्या असू देत किंवा अमूल असू देत हे याच्यामध्ये ॲग्रेसिव्हली उतरते. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते. त्याच्यामुळे मग अमूलची ती सक्सेस स्टोरी त्यांनी त्या पद्धतीने केली. म्हणजे सहकारी दूध संघ जरी असला तर ते अत्यंत कार्यक्षमतेने प्रोफेशनल पद्धतीने चालवलं आहे आणि त्यांचा जो फोकस आहे तो लिक्विड दुधावरनं ह्याच्यावरती आणलं आहे. ते महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही. सर, आता तुम्ही आता अमूलचा सगळा पॅटर्न सांगितला, तो सहकारचंच एक मॉडेल आणि तो ते किती यशस्वी होऊ शकतं. मग महाराष्ट्रात सुद्धा असंच सहकारचं एक मॉडेल आहे, ते ऊसामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यशस्वी दिसतं. तर तसं आपल्याकडे दुधाच्या बाबतीत सुद्धा सहकारचा मोठा रोल राहिलेला आहे. तर ते सगळं गळपटलं का? एक प्रकारे सहकारच नसलं तर ते सहकार का नसलं? नाही, जशी अमूलची सक्सेस स्टोरी आहे तशी महाराष्ट्राची पण सक्सेस स्टोरी होतीच. सहकारी दूध चळवळ जी आहे ती महाराष्ट्राची सक्सेस स्टोरीच होती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो दूध उद्योग वाढला तो सहकारी चळवळीमुळेच वाढला. आणि त्यावेळेस ध्येयवाद होता, निष्ठा होती, एक प्रकारची बांधिलकी होती. इथं सहकार्याच्या क्षेत्रात जी लोक काम करत होती ते एका ध्येयाने ह्याच्यामध्ये उतरलेली होती. त्याचा खूप मोठा परिणाम ग्रामीण अर्थकारणावरती झाला. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर दुधामुळं तिथं सगळं अर्थकारण बदलून गेलं.
तिथला जो अल्पभूधारक शेतकरी आहे, म्हणजे लहान शेतकरी, कोरडवाहू शेतकरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला शेतकरी, ह्यांचं जे सगळं आयुष्यच त्या दुधामुळे बदलून गेलं. अशा एक खूप मोठी यंत्रणा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. म्हणजे जसं साखर कारखानदारीमुळं ग्रामीण अर्थकारणाला एक मोठा बूस्ट मिळाला, त्याच प्रकारचं काम दुधामुळे पण झालेलं होतं आणि ते एक मोठ्या प्रमाणावर ते काम झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. इतर राज्यांच्या जर आपण तुलना केली तर सहकाराचं जाळं खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात, जसं तिकडं अमूल आहे तसं आपल्याकडं गोकुळ आहे. तर गोकुळ हे एक महाराष्ट्राची सक्सेस स्टोरी म्हणून आपण सांगू शकतो की त्या गोकुळमुळे तिथल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या लहान शेतकऱ्यांना कायापालट झाला. हे लाखो शेतकरी, लाखो कुटुंब उभे राहिले, त्यांचे संसार त्याच्यावर उभे राहिले आणि दुधाचा पैसा हा ताजा पैसा असतो, म्हणजे रोजच्या रोज पैसा येत राहतो. त्याच्यामुळे मग त्यांचे जे काही आर्थिक गणितच बदलून गेली आणि ओव्हरऑल ह्या सहकारी दूध चळवळीमुळे अनेक आर्थिक, सामाजिक, राजकीय बदल घडून आले. मग हा एक त्या पद्धतीने बघितलं तर हा चांगला जो काळ राहिलेला होता तो राहिला, परंतु हळूहळू त्याला ओहोटी लागली. त्याच्यामध्ये एकतर महत्त्वाचा फरक काय पडला की बाबा सुरुवातीला जे नेतृत्व ह्याच्यामध्ये होतं त्याची मग पुढची पिढी आली, त्याच्यामध्ये मग गुणात्मक फरक झाला. तो ध्येयवाद संपला, निष्ठा संपली, बांधिलकी संपली आणि मग त्याच्यामध्ये राजकारण घुसलं, भ्रष्टाचार घुसला. भ्रष्टाचाराने मग अनेक दूध संघ पोखरून निघाले आणि मग सहकारी दूध संघ म्हणल्यानंतर जे काही अकार्यक्षमता असते किंवा नोकर भरती, अनावश्यक नोकर भरती असते, आवाज वाढवलेला फापट पसारा असतो किंवा व्यवस्थापनाचा खर्च वारेमाप, प्रक्रियेवरचा खर्च वारेमाप, वाहनाचा खर्च वारेमाप आणि ह्या सगळ्यामुळे मग ते काही प्रॉफिटेबल राहत नाही. म्हणजे तुमचं खर्चाचं जे बोज आहे तो वाढत जातो आणि त्या प्रमाणावर उत्पन्न मिळण्याचे मार्ग मात्र मर्यादित असतात. आणि सुरुवातीपासूनच आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या सहकारी चळवळीचा जो फोकस आहे तो लिक्विड दूध विकण्यावरतीच राहिलेला आहे. ते बाय प्रोडक्ट्समध्ये फारसे गेलेले नाही, म्हणजे अगदीच नाही असं नाही आहे, परंतु जे स्केल अमूलचं आहे ते तुलना केलं तर मग आपण एकदम नगण्य. त्याच्यामुळे आपला जो फोकस होता तो फक्त लिक्विड दूध विकण्यावरती होता आणि ज्यावेळेस सप्लाय आणि डिमांडचं कट टू कट होतं तोपर्यंत हे मॉडेल यशस्वीपणे चाललं. कारण त्यावेळेस मग गरजच पडली नाही की बाबा अतिरिक्त दुधावरती तुम्हाला प्रक्रिया करायला लागेल. ज्यावेळेस सरप्लस दुधाचा प्रश्न आला त्यावेळेस मग हा सगळा सिनेरिओ चेंज झाला आणि त्यावेळेस तोपर्यंत काही पायाभूत सुविधांची काही तयारी केलेली नव्हती की बाबा दुधावर प्रक्रिया करून आपल्याला बाय प्रोडक्ट बनवायचे असतील तर इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. त्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती काही गुंतवणूक केलेली नव्हती दूध संघाने. का ओव्हरऑलच नवीन तंत्रज्ञान जे आहे, टेक्नॉलॉजीचा वापर ह्याच्याबद्दल काही फारशी आस्था नव्हती किंवा त्या प्रकारची व्हिजन नव्हती. आणि दुसरं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आला की त्याच्यामध्ये राजकारण घुसलं. राजकीय साठमारीमध्ये काय झालं की मग एकेका गावामध्ये 4-4 सोसायट्या सुरू झाल्या आणि मग जिल्हा पातळीवरती जास्त संघ तयार झाले आणि मग ओव्हरऑल दूध संकलन त्याच्यावरती परिणाम झाला. म्हणजे कुठल्या सोसायटीला पुरेसं संकलन होत नाही दुधाचं. अशाने काय झालं मग कुठलाच जो दूध संघ आहे तो प्रॉफिटमध्ये नाही. म्हणजे सगळेजण एकमेकांना मारूनच धंदा करत, अशा पद्धतीने ते चक्र सुरू झालं. आणि ह्या सगळ्यामधून जी वाट काढायला पाहिजे होती त्याच्या दृष्टीने काही फारसे प्रयत्न झाले नाहीत. ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला किंवा दुधाचे रेट पडले किंवा सरकारकडे जायचं, अनुदानाची मागणी करायची आणि ते संघांना अनुदान मिळतं, ह्याच्या पलीकडे काही विचार केला गेला नाही. आणि त्याच्यामध्ये दुसरा मोठा प्रॉब्लेम काय झाला की बाबा ह्याच्यामध्ये जो मेजर शिफ्ट करायला पाहिजे होतं किंवा लिक्विड दुधापासून आपण व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्सकडे जायला पाहिजे, तर त्या प्रमाणामध्ये काय त्याच्यामध्ये विचार झाला नाही किंवा ती इन्व्हेस्टमेंट झाली नाही. तो एक मोठा प्रॉब्लेम राहिलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण जर बघितलं की सरप्लस दूध म्हणजे किती तयार होत आहे, जर आपण आकडेवारी बघितली साधारण महाराष्ट्रामध्ये संकलन बघितलं रोजचं, पण हे संघटित क्षेत्रातलं जे ऑर्गनाइज सेक्टर आपण ज्याला म्हणतो, तर 1,30,00,000 लिटर दूध जे आहे ते संघटित क्षेत्रातनं होतं आणि जे खाजगी करतात ते वेगळं, ते रेकॉर्डवर येत नाही. तर ह्या 1,30,00,000 लिटर दुधापैकी 90,00,000 लिटर हे पिशवीबंद दुधासाठी लागतं आपल्याला. म्हणजे रोज आपण डेलीच्या यूजसाठी दूध लागतं, त्याला आपण लिक्विड दूध म्हणतो, जे पिशवीबंद दूध असतं ते साधारण 90,00,000 लिटरच्या घरात आहे. म्हणजे राहतो कुठला विषय तो 40,00,000 लिटरचा विषय राहतो. ह्या 40,00,000 लिटर हे दूध आहे ते कन्व्हर्जनला जातं. आणि ह्या कन्व्हर्जनमध्ये प्रामुख्याने भुकटीच तयार केली जाते, भुकटी आणि बटर. तर बटरचं प्रमाण कमी आहे आणि त्याचं मार्केट पण स्टेबल आहे, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न येत नाही. पण आपला जो प्रॉब्लेम तयार होतो तो भुकटीमध्ये जे चढ उतार होतात त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम तयार होतो. ज्या वेळेस आपल्याकडे दुधाचे दर कमी केले जातात संघांकडून, तर त्यावेळेस काय कारण दिलं जातं की आंतरराष्ट्रीय बाजारात बाबा भुकटीचे दर कमी झालेत, तर याचा काय सहसंबंध आहे नेमका? म्हणजे जे सरप्लस दूध आहे किंवा एक्सेस दूध आहे त्याच्यापासून भुकटे तयार करतात, पावडर तयार करतात, ती पावडर निर्यात केली जाते इतर देशांना.
किंवा इतर राज्यांमध्ये पण पाठवले जाते. आता डोमेस्टिक जी डिमांड आहे भुकटीची आणि इंटरनॅशनल मार्केटमधली जी डिमांड आहे त्याच्यावरती भुकटीचे रेट ठरतात. हो. आणि त्याचे इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याची एक सायकल असते. हां. म्हणजे जसं साखरेची आधी सायकल होती तसं भुकटीची पण सायकल असते की म्हणजे पिकला जातात त्याच्यानंतर मग काही दिवसांनी काही वर्षांनी मग ते खाली येतात. म्हणजे हे तेजी आणि मंदीचं चक्र तिथं सुरू असतं आणि ते सायकल सतत सुरू असते. मग तिकडे तेजी असली की मग इथल्या जे संघ त्याच्यावर प्रक्रिया करून भुकटी तयार करतात त्यांना फायदा होतो आणि तिकडे जर रेट पडले तर मग ह्यांचं लॉस होतो. मग तिकडे जर रेट पडले की मग लगेच हे दुधाचे रेट कमी होतात आपल्याला. म्हणजे जे आपलं लिक्विड दूध जे आहे 90 लाख लिटरचं त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही कारण ते मार्केट स्टेबल आहे. ते काही कमी व्हायचा प्रश्न नाही, ते वाढतच जातं. समजा वाढत नाही गेलं तर ते कायम तरी राहतं म्हणजे आहे त्या ह्याला स्टेबल तरी राहतं. पण चढ उतार होतात ते भुकटीमध्ये. जे 40 लाख लिटर दूध आपलं कन्व्हर्जनसाठी जातं त्या भुकटीमध्ये चढ उतार होतात. परंतु इथं शेतकऱ्यांचा आरोप काय की बाबा ह्याच्यामध्ये संघ चलाखी करतात किंवा लबाडी करतात. आता ह्याच्यामधले जे तज्ज्ञ आहेत एकंदर जे काही दूध आंदोलन आहे किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले तर त्यांनी ह्याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की जे संघ हे जे कारण देतात किंवा भुकटीमधले चढ उतारामुळे आम्हाला हे करायला लागतं तर हे अर्धवट कारण आहे. म्हणजे हे अर्धसत्य आहे. म्हणजे हे इंटरनॅशनल मार्केटशी जोडलेलं आहे हे बरोबर आहे. परंतु जसं दूध पूर्णपणे नाशवंत आहे तसं भुकटी पूर्णपणे नाशवंत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे नवले. त्यांचं म्हणणं काय की बाबा भुकटी ही 2 वर्ष साठवून ठेवता येते आणि ते जे काही सायकल आहे ते तुम्हाला त्या पद्धतीने तुमचं मॅनेजमेंट करता येतं. आणि दुसरा त्यातला मुद्दा काय नवल्यांचा की ज्यावेळेस दुधाचे रेट पडतात त्यावेळेस हे संघ दूध स्वस्तात खरेदी करतात ना आणि त्याची भुकटी तयार करतात. म्हणजे त्यावेळेस त्यांना कच्चा माल आहे तो स्वस्तात मिळतो आणि ज्यावेळेस इंटरनॅशनल मार्केटमध्ये रेट वाढतात भुकटीचे त्यावेळेस पण ह्यांना जास्त नफा होतो ना. तो सगळा नफा हे काय शेतकऱ्यांना ट्रान्सफर करत नाहीत आणि ज्यावेळेस तोटा होतो त्यावेळेस मात्र मग लगेच रेट पाडतात असं नवल्यांचा आरोप आहे. किंवा ओव्हरऑल ह्याच्यामध्ये जे काही शेतकरी संघटना कार्यरत आहेत त्यांचा हा आरोप आहे की बाबा भुकटीमधले जे चढ उतार आहेत त्याचं कारण दाखवून मग इथे शेतकऱ्यांची लूट होते. त्याच्यामध्ये आता जे भुकटे तयार करतात काही खाजगी जे ठराविक लोक आहेत त्यांची मोनोपॉली. सगळे सहकारी दूध संघ काही भुकटे करत नाहीत. भुकटे करणारे काही मोजके संघ आहेत आणि त्यांना त्याचा फायदा होतो असं म्हणतात. आणि ज्यावेळेस दुधाचे रेट पडतात त्यावेळेस शेतकरी आंदोलन करतात. मग शेतकऱ्यांनी आंदोलन केलं की अनुदान कोणाला मिळतं शेतकऱ्यांना नाही मिळत. हे जे भुकटे तयार करतात त्यांनाच मिळतात. म्हणजे काही झालं तरी हे भुकटीवाले नफ्यात राहतात असं शेतकरी संघटनांचा आरोप आहे. आणि आता सरकारचं म्हणणं तेच आहे. सरकारचं म्हणणं ते आहे की अनुदान जो लाभ आहे तो शेतकऱ्यांना मिळत नाहीये संघांनाच मिळतोय. मग ते कारण आहे की सरकार यावेळेस अनुदानामध्ये पण रिलक्टंट होतं. तर हे भुकटीचं जे गणित आहे मग दरवेळेस मागणी काय होते की मग भुकटीला कसा उठाव मिळेल अशा पद्धतीने सरकारने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. म्हणजे दुधाचा जो सगळा क्रायसिस आहे तो सोडवण्याचा उपाय काय आहे तर दुधाच्या भुकटीचा उठाव वाढावा. त्यासाठी काय करता येईल तर मग निर्यातीसाठी प्रोत्साहन देणं किंवा भुकटीचा बफर स्टॉक करून ठेवणं किंवा ते शालेय पोषण आहार असतं किंवा अंगणवाडीसाठीचा जो आहार असतो त्याच्यामध्ये भुकटीचा समावेश करावा. तर जे आपण भारत काही गरीब देशांना आर्थिक मदत करत असतो आपलं मॅन्डेट म्हणून किंवा आपली बांधिलकी म्हणून तर त्यांना आर्थिक मदत करण्याच्या ऐवजी भुकटी पुरवावी अशा प्रकारच्या मागण्या होत राहतात. तर तात्कालिक उपाय म्हणून ते करायला पाहिजे. म्हणजे लगेच तातडीने त्याच्यावर जे रेट पडलेले आहेत त्याच्यावर सोल्युशन पाहिजे असेल तर मग भुकटीला उठाव मिळाला पाहिजे कारण आपली डिपेंडन्सी पूर्णपणे भुकटीवरती आहे. त्याच्यामुळे हे उपाय करायला पाहिजेत का ते करायला पाहिजे. परंतु एवढे उपाय करून हा क्रायसिस काही सुटत नाही. त्याच्यामध्ये लॉंग टर्म उपाय पण करण्याची आवश्यकता आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्र्यांचंच असं स्टेटमेंट आहे विखेंचंच की राज्यातील एकूण दुधापैकी 30% दुधात 30% ही भेसळ आहे. तर ही भेसळ कशामुळे आणि त्याचं कारण काय आहेत नेमकी ह्या भेसळीची. आणि तसं बघितलं तर मग तो दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही त्याचा फटकाच आहे ना. तर याची नेमकी कारणं काय आहेत. भेसळीचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस राज्यातला मंत्री जो त्या खात्याचा मंत्री आहे तो सांगतो की बाबा 30% भेसळ आहे तर हे खूप मोठं स्टेटमेंट आहे. साधारण 45 लाख लिटर दूध भेसळीचं आहे असं याचा अर्थ होतो. आणि दुसरा त्याच्यातला मुद्दा आहे की मग काही जणांचं म्हणणं आहे की एवढं प्रमाण नाही आहे. साधारण 10 लाख लिटरच्या आसपास असेल. ते काही 35-40 लाख लिटर नसेल भेसळीचं. पण भेसळीचा मुद्दा मात्र आहेच. म्हणजे त्याचं स्केल किती आहे हा एक वादाचा विषय होऊ शकतो कारण त्यांनी कशा प्रकारचं आकडेवारीचा आधार काय ते माहीत नाही. परंतु ज्यावेळेस धाडी पडतात काही प्लांट सेल केले जातात मग त्यावेळेस दुधाचा जो पुरवठा आहे तो एकदम कमी होतो. ह्याच्यावरनं कळतं की मग ते भेसळीचं दूध आहे ते कमी झालेलं.
त्याचं प्रमाण किती आहे त्याच्यावर एक ढोबळ अंदाज आपल्याला काढता येऊ शकतो. त्या सरकारच्या आकडेवारीचा काय आधार आहे ते अजून त्यांनी जाहीर केलेलं नाही आहे. आणि हे जे 10 लाख लिटर लोक सांगतात ह्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ, त्यांचा पण असं ठोस आकडेवारी यायला नाही आहे. त्याच्यामुळे नेमकी किती भेसळ होते ह्याची आकडेवारी आणि त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यावरती उपाय पण करायला पाहिजेत. परंतु भेसळीचा हा मुद्दा खरोखरच गंभीर आहे. म्हणजे एकतर हा थेट लोकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्दा आहे. म्हणजे आता तर अनेक डॉक्टर असं सांगतात की लहान मुलांना दूध देऊ नका कारण त्यात भेसळ आहे. त्यामुळे ओव्हरऑलच आपल्या महाराष्ट्रातल्या डेअरी सेक्टरची पण बदनामी होती. बरोबर की लोक मग रिस्क घेत नाहीत आणि थेट लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचा विषय आहे. त्याच्यामुळे हा विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. पण त्या भेसळीमध्ये पण 2 प्रकार असतात. काय काय दुधाचे रेट कसे ठरतात तर ते फॅट आणि SNFचं म्हणजे सॉलिड नॉट फॅट ह्याचं जे प्रमाण आहे म्हणजे आधीचा सरकारचा जो निकष होता तो 3.5 फॅट आणि 8.5 SNF ह्याच्याप्रमाणे मग ते दुधाचा रेट असेल. पण हे जे निकष आहेत ते फॅटशी संबंधित निकष आहेत. मग आपलं दूध त्या निकषामध्ये बसावं म्हणून मग पावडर त्याच्यात मिसळायची. पावडर म्हणजे दूध पावडर, त्यात दूध पाणी टाकायचं आणि ते दूध करून परत त्याच्यात टाकायचं म्हणजे जेणेकरून त्याचं फॅट वाढेल. हा एक प्रकार आहे. आणि त्यातला दुसरा जो तो तुलनेने कमी धोकादायक आहे. पण यातला सगळ्यात गंभीर प्रकार म्हणजे आर्टिफिशियल दूध तयार करायचं. म्हणजे काय असतं हे आर्टिफिशियल? म्हणजे हे केमिकल वापरून दूध तयार करायचं. ते केमिकलचं दूध असतं. त्याच्यामध्ये युरिया, सोडा, म्हणजे वॉशिंगसाठी जर आपण कपडे धुण्यासाठी सोडा वापरतो तो सोडा, असे अनेक केमिकल असतात आणि ते असे अनेक पदार्थ तयार करून ते दूध तयार करतात. म्हणजे ते पूर्णपणे केमिकलचं दूध असतं आणि ते आरोग्याला अत्यंत धोकादायक असतं. तर हे दूध जास्त धोकादायक आहे. म्हणजे भेसळीमधला हा जो कंपोनंट आहे तो जास्त धोकादायक आहे. तर सरकारने पहिल्यांदा ह्याच्यावरती एकतर कडक कारवाई करायला पाहिजे. म्हणजे आता मंत्री सांगतात, विखे पाटलांनी सांगितलं की आम्ही ह्याच्यावरती कडक कारवाई करणार आहे आणि हा गंभीर गुन्हा म्हणून आम्ही ह्याला ट्रीट करणार आहे. जे असंघटित क्षेत्रामधून जे दूध संकलन होतं त्याची काही सरकारकडे नोंदच नाही आणि मग ते दूध ज्यावेळेस विकलं जातं त्यावेळेस ते त्या स्टँडर्डचं दूध आहे हे बघण्याची काही यंत्रणा उपलब्ध नाही ना. किंवा आता जे दूध सगळीकडे विकलं जातं त्या दुधाची क्वालिटी चेक करायची, त्याची गुणवत्ता तपासायची काही यंत्रणाच नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली हे जे खातं आहे ते हे जे काम आहे ते अन्न औषध प्रशासन विभागाकडे आहे. बरं. परंतु अन्न औषध प्रशासनाकडे आताच मनुष्यबळाची कमतरता आहे. त्याच्यामुळे त्यांना बाकीचे जे विषय हाताळायला लागतात त्यासाठी त्यांना मनुष्यबळ पुरत नाही. त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी त्यांच्याकडे काही यंत्रणाच उपलब्ध नाही. आत्तामध्ये हे एक चांगला निर्णय घेतला सरकारने की पशुसंवर्धन विभाग आणि दुग्ध विकास विभाग हे वेगवेगळे होते. तर त्याचं आता एकत्रीकरण केलं. आता आयुक्त वेगवेगळे असतील, पशुसंवर्धन आयुक्त वेगळे असतील आणि दुग्ध विकास आयुक्त वेगळे असेल, पण बाकीची जी यंत्रणा आहे ते आता एकत्रीकरण केलं. त्याच्यामुळे थोडंसं आता ते स्ट्रीमलाईन होईल. आणि मध्यंतरी सरकारने असा निर्णय जाहीर केला की बाबा हे जे आहे म्हणजे दूध भेसळीचा जो विषय आहे त्याची तपासणी करणं वगैरे हे जे विषय आहेत तर ते आता हे जे नवीन आता हे करणार दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन करून जी एक यंत्रणा तयार केली त्यांच्याकडे आम्ही सोपू. तर ते झालं तर मग ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात फरक पडू शकतो. परंतु हा प्रश्न म्हणजे युद्धपातळीवर हाताळण्यासारखा विषय आहे. कारण हा भेसळीमुळे एकतर आरोग्यावरती परिणाम होतो आणि त्याच्यातला दुसरा मोठा परिणाम म्हणजे दुधाच्या रेटवर परिणाम होतो. म्हणजे आता विखे पाटलांचं जर लॉजिक बघितलं तर जेवढं एक्सेस होतं म्हणजे आपण बघितलं की 40 लाख लिटर दूध एक्सेस होतं जे कन्व्हर्जनला जातं आणि त्यांचा पण आकडा तेवढाच आहे. म्हणजे त्यांचं थोडक्यात दुसरं म्हणणं काय की भेसळ जर रोखली तर हा प्रश्न सुटतो. म्हणजे भेसळ हाच त्याच्यामधलं रूट कॉज आहे असं त्यांचं एकंदर म्हणणं दिसतंय. म्हणजे हा तुम्ही भेसळ बंद करा आपोआप दुधाचे रेट वाढतील असं त्यांचं एकंदर म्हणणं आहे. तर ह्याच्यामध्ये मग भेसळीचं नेमकं प्रमाण किती आहे हे आधी शोधायला पाहिजे आणि ते भेसळ रोखण्यासाठी कडक उपाययोजना करायला पाहिजे. सर आता दूध उत्पादकांची याना त्या मार्गाने कोंडीच केली जाते. तर मग दूध उत्पादकांची एक मागणी काय आहे तर आम्हाला दुधाला पण हमी भाव द्या, हमी भाव देऊन टाका तुम्ही एकदाचा. तर हमी भावानं प्रश्न सुटतील का हे सगळे? तर ते फायद्याचं आहे का शेतकऱ्यांच्या हमी भावाची मागणी? मुळात शेतकऱ्यांची मागणी बरोबर आहे की हमी भाव मिळावा म्हणजे संरक्षण तरी मिळेल आम्हाला. तर ॲक्च्युली दूध हे नाशवंत आहे, पेरिशेबल कमोडिटी. त्यामुळे दुधाला काही ज्या नाशवंत कमोडिटी असतात त्याला काही हमी भाव देता येत नाही. मध्यंतरी केंद्र सरकारने राज्यसभेमध्ये अधिकृत उत्तर देऊन हे सांगितलं की हे नाशवंत कमोडिटी असल्यामुळं ह्याला हमी भाव देता येणार नाही, तशा प्रकारचं कुठलं प्रपोजल नाही. परंतु तरी महाराष्ट्रामध्ये ही मागणी बऱ्याच प्रमाणात जोर धरते आणि राज्य सरकारने पण तत्वता मान्यता दिली की बाबा हमी भाव आम्ही जाहीर करू. पण त्याच्यामध्ये खूप अडचणी आहेत की हमी भाव जाहीर करायचा. समजा तुम्ही हमी भाव जाहीर केला तर त्याची अंमलबजावणी कशी करायची त्यासाठी सरकारकडे काय इन्स्ट्रुमेंट आहे. समजा काही दूध संघाने दिलं नाही तेवढा रेट, आता पण सरकार सांगतं ना मी हा रेट ठरवून दिला. म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की तुम्ही 27 रुपये रेट दिला पाहिजे. बाकी बऱ्याच संघाने दिला नाही.
पण त्यांचं काहीच वाकडं केलं नाही ना. उलट त्यावेळेस काय झालं की बाबा आपल्याकडलं जे 5 वर्षापूर्वी अशी स्थिती होती की 60% जे दूध संकलन आहे ते खाजगी संघ करतात, 39% जे आहे ते सहकारी संघ करतात आणि 1% संघ आहे ते सरकारी संघ म्हणजे जे महानंद आहे ते करतात. तर 5 वर्षात परिस्थिती खूपच बदलली. आता खाजगी संघाचं जे संकलन आहे ते 70% गेलं आणि सरकार काय म्हणतं की बाबा जे आम्ही फक्त सहकारी दूध संघांनाच कंट्रोल करू शकतो. अप्रत्यक्ष ते असं म्हणतात की आम्ही सहकारी दूध संघांनाच कंट्रोल करू शकतो. त्यावेळेस गोकुळ आणि वारणा 23 रुपये देत होते आणि बाकीचे संघ तर 16 रुपये वगैरे देत होते खाजगी संघ. पण सरकारने खाजगी संघांवर काही कारवाई केली नाही. पण गोकुळला नोटीस पाठवली की तुम्ही 2 रुपये कमी का देताय. म्हणजे मग जे 23 रुपये रेट देत होते त्यांना नोटीस मिळाली, जे 16 रुपये रेट देत होते ते मोके सुटले. आता पण समजा सरकारने सांगितलं ना 34 रुपये हे करा, तर मग त्याची अंमलबजावणी जर नाही झाली तर मग सरकार काय करणार. तर आता सरकार फक्त इशारे देत असतं की आम्ही तुमच्यावर कारवाई करू, तुमचा परवाना कॅन्सल करू, परंतु प्रत्यक्षात तशी काही कारवाई होत नाही. शेतकरी संघटनेची मागणी करतात. तर हे अजित नवले त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता की दुधाला हमीभाव ठरवून द्या. त्याच्यामागचं त्यांचं लॉजिक काय की बाबा हे नाशवंत आहे, त्याला हमीभाव देण्यामध्ये अडचणी आहेत, हे सगळं त्यांना कल्पना असणारच. परंतु तरी ते हे का मागणी लावून धरतायत. तर त्यांचं म्हणणं की लिक्विड दूध जे आहे म्हणजे आपलं 90 लाख लिटरचे दूध आहे ते नाशवंत आहे. म्हणजे आपण जे 40 लाख लिटर कन्व्हर्जनसाठी वापरतो त्याच्यापासून भुकटी तयार करतो ती काही पूर्णपणे नाशवंत नाही ना. त्यांचं म्हणणं ती 2 वर्ष टिकून ठेवू शकते, आपण साठवून ठेवू शकता आणि ज्यावेळेस मग इंटरनॅशनल मार्केटमधलं जे काही चढ उताराचं गणित आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही विकता. मग हे जे गणित आहे हे लिक्विड दुधातून तुम्हाला किती पैसे मिळतात आणि या भुकटीमधून नेमके किती पैसे मिळतात ह्याचं एक ऑडिट व्हायला पाहिजे आणि हे रेकॉर्डवर यायला पाहिजे. आणि साखरेमध्ये जसं रेव्हेन्यू शेअरचा फॉर्म्युला आहे, म्हणजे साखरेमध्ये साखर आणि बाय प्रोडक्ट्स, तर साखरेमध्ये 70-30 सूत्र आहे आणि बाय प्रोडक्ट्समध्ये 80-20 सूत्र आहे. तर मग ते रेव्हेन्यू शेअरचं जे मॉडेल आहे ते दुधामध्ये पण त्याचा अवलंब करावा. मग आता कोल्हापूर जिल्ह्यातले जे काही दूध संघ आहेत ते 80-20 सूत्राप्रमाणे शेतकऱ्यांना भाव देतात असा त्यांचा दावा आहे आणि ते वर्षानुवर्ष त्या पद्धतीने ते संघ चालवतात. तर ते सूत्र तुम्ही इतर संघांना पण लागू करा असं नवल्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं काय की दूध संघाला जो काही नफा होतो त्याचा वाटा यांनी शेतकऱ्यांना ट्रान्सफर करायला पाहिजे. त्यासाठी म्हणून त्यांनी त्या हमीभावाची संकल्पना काढलेली आहे. म्हणजे हमीभाव हा शब्दशः इतर पिकांसाठी जसा हमीभाव असतो इतर 23 पिकांसाठी तसा दुधाला लागू करता येणार नाही. परंतु त्याच्या मागचं जी काही थॉट आहे किंवा शेतकऱ्यांची जी काही मागणी आहे ती मात्र अगदी दुर्लक्ष करण्यासारखी नाही. त्याच्यामुळे मग ह्याच्यामध्ये रेव्हेन्यू शेअरचं मॉडेल कसं आणता येईल या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये दुधाच्या प्रश्नाचा भडका उडाला आहे किंवा दूध आंदोलन मोठं उभं राहिलंय असं कधी दिसत नाही चित्र. त्याची कारणं नेमकी काय आहेत. म्हणजे महाराष्ट्रात ते 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी आहेत चालू, दुधासाठी शेतकरी एकत्र आले आहेत, आंदोलन करतायत, कुठं छोट्या पातळीवर असेल मोठ्या पातळीवर असेल हे घडत राहतं. इतर राज्यांमध्ये असं का घडत नाही. बरोबर आहे का इतर राज्यामध्ये सरप्लस दुधाचा एवढा प्रश्न नाही आहे. बरं, महाराष्ट्रामध्ये मुख्य प्रॉब्लेम काय तो सरप्लस दुधाचा आहे की 90 लाख लिटर तुमचं दररोजच्या ह्याच्यासाठी लिक्विड पिशवीबंद दुधानं जातं. जे 40 लाख लिटरचं जे कन्व्हर्जन आहे ते सरप्लस दूध तुमचं आहे, ते वाढीव दूध आहे. तर त्या वाढीव दुधामुळं हा प्रॉब्लेम होतोय. ती एक प्रकारे संधी पण आहे. हे वाढीव दूध असल्यामुळे मग तुम्ही त्याच्यापासून बाय प्रोडक्ट करण्याची तुम्हाला संधी आहे. मग तुम्ही लिक्विड दुधापासून बाय प्रोडक्टकडे गेलं तर हा प्रश्न सुटू शकतो. पण सध्या तसं आपल्याकडं त्या प्रकारचं नियोजन नाही किंवा त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे किंवा दूध संघांची तशी दृष्टी नाही आहे. इतर राज्यांमध्ये काय होतं किंवा समजा आता केरळ आहे तर केरळमध्ये अशा प्रकारचे आंदोलन तुम्हाला दिसत नाही. तिथं डाव्या पक्षांचं सरकार आहे आणि तिथलं जे मिल्मा नावाचं जे त्यांचे संघ आहे, जसं आपल्याकडे महानंद आहे किंवा गुजरातमध्ये अमूल आहे तसं त्यांच्याकडे मिल्मा हा संघ आहे आणि तो सरकार डाव्या पक्षांचा असल्यामुळं त्यांच्याकडे आहेत. आणि जो 2 नंबरचा जो संघ आहे तो काँग्रेसचं त्याच्यावर वर्चस्व आहे. परंतु तरी पण इथं त्यांच्यामध्ये काही कॉम्पिटिशन दिसत नाही जशी महाराष्ट्रामध्ये दिसते तशी. तर मग तिथं मुळात त्यांचं डिमांड आणि सप्लायचं जे गणित आहे ते कट टू कट आहे. तिथं काय दुधाचा जो पुरवठा आहे तो इतका नसतो की त्यांच्या मागणीपेक्षा खूप जास्त आहे. त्याच्यामुळे ते कट टू कट डिमांड आणि सप्लायचं गणित जुळत असल्यामुळं तिथं सरप्लस दुधाचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तिथं काही कन्व्हर्जनचा विषयच नाही. कन्व्हर्जनची यंत्रणा पण त्यांच्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तो प्रश्न नाही आहे. कर्नाटकमध्ये नंदिनी हा एकच संघ आहे, तिथं ब्रँड कॉम्पिटिशन नाही आहे. त्याच्यामुळे सरप्लस दूध जरी असलं तरी ते त्यांना मॅनेज करता येण्यासारखं आहे. आणि कर्नाटकमध्ये गेल्या अनेक वर्षापासून थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे तिथं शेतकऱ्यांना इतका प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यामुळे आंदोलन करण्याची इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची वेळ येत नाही. उत्तर प्रदेश आणि राजस्थान हे 2 महत्त्वाचे राज्य आहेत. त्याच्यात दूध उत्पादन खूप आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये त्यांचं दूध उत्पादन खूप जास्त आहे. पण तरी पण त्यांचं कन्झम्पशन पण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांना सरप्लसचा काही विषय येत नाही. महाराष्ट्रामध्ये आपण उत्पादनामध्ये 8व्या क्रमांकावर आहोत
आणि कन्झम्पशनमध्ये मात्र एकदम 16व्या क्रमांकावर. म्हणजे आपलं कन्झम्पशनच कमी आहे. आणि त्याचं जे मूळ कारण आहे ते आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये आहे. म्हणजे उत्तर प्रदेश आहे किंवा इकडले जे राज्य आहेत त्यांच्याकडं आधीपासूनच ते दुधाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दुधापासून जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत, मिठाई खाण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि महाराष्ट्र हा तसा दुष्काळी प्रदेश आहे. दुष्काळी प्रदेशामध्ये अन्नधान्याची उपलब्धता कमी असल्यामुळं दुधाचं उत्पादन व्हायचंच नाही. आणि मग उत्पादन अन्नधान्याचं कमी असल्यामुळे तिखट खाण्याची सवय आहे की जे कन्झम्पशन कमी व्हावं म्हणून. त्यामुळे आपल्याकडं दुधाचं कन्झम्पशन कमी आहे आणि सरप्लस दूध जास्त होतं. तर ह्याच्यामध्ये मग प्रॅक्टिकली जर विचार केला तर सरप्लस जास्त असेल तर मग उपाय त्याच्यावरती करायला पाहिजे ना. आणि मग असं करता येऊ शकतं का, तर ते मॉडेल अमूलचं आहे. म्हणजे गुजरातमध्ये कधी असा प्रॉब्लेम येत नाही, कारण गुजरातमध्ये अमूल हा संघ आहे आणि त्याचं प्रोसेसिंग करतात, यांचं जे संकलन होतं त्यामुळे तिथं काय असा प्रॉब्लेम येत नाही, सरप्लस दूध होतं किंवा तिथले शेतकरी अडचणीत आहेत वगैरे. तर फक्त महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम होतो. मग असं अमूलचं जे मॉडेल आहे ते आपण फॉलो करू शकतो का, ह्या पद्धतीने इथं काही विचार होत नाही. कारण तिथं अमूल एकच संघ आहे, आपल्याकडे 350 ब्रँड आहेत आणि इथं गुणवत्तेवर दूध विकलं जात नाही. म्हणजे समजा आपण अमूलचं एक मोठा ब्रँड आहे जो देशभरात माहीत आहे, मग लोक जाऊन अमूलचं दूध द्या म्हणून सांगतात. परंतु महाराष्ट्रातल्या ज्या ब्रँडचं जे आहे, तर गोकुळ किंवा आणखी वारणा वगैरे असे काही अपवाद सोडले तर इतर दूध हे ब्रँडनी विकले जात नाहीत, तर ते कमिशनवर विकले जातात. आणि एक प्रकारची माफियागिरी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे ज्या संघाचं कमिशन जास्त मिळतं त्याचं दूध जास्त विकलं जातं आणि बाकीचं दूध मारून टाकलं जातं. बरं. म्हणजे मग काय होतं की मग जर तुम्ही 10-12 रुपये जर त्यांना कमिशन देत असाल तर मग तिथं त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू होते आणि त्याच्यामध्ये मग ते संघ टिकत नाहीत आणि संघाचा खर्च खूप वाढतो. मग म्हणजे थोडक्यात काय होतं की महाराष्ट्रातले जे सहकारी दूध संघ आहेत ते एकमेकांनाच कॉम्पिट करतात आणि एकमेकांनाच मारतात. आता अशी परिस्थिती आहे की ह्याचा जो सहकारी दूध संघाचं जे प्रमाण आहे किंवा दुधामधला सहकाराचा जो वाटा आहे तो हळूहळू कमी होत चालला आहे आणि खाजगी संघाचं वर्चस्व वाढत चाललं आहे. आणि आता परराज्यातले जे दूध संघ आहेत ते महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांचा व्यवसाय इथं वाढतो. म्हणजे आता मुंबईची जी बाजारपेठ आहे ती आता जवळपास अमूलने पूर्णपणे काबीज केलेली आहे. परत नंदिनी आहे, पंचमहाल आहे किंवा तिरुमलासारखे जे ब्रँड आहेत ते पण महाराष्ट्रामध्ये येत आहेत. म्हणजे जरी आपलं पिशवीबंद दुधाचं जरी बघितलं तर 50% मार्केट हे आता परराज्यातल्या संघांच्या हातात गेलेलं आहे. म्हणजे जर असं सुरू राहिलं तर महाराष्ट्रातल्या दूध संघांना घरघर लागेल आणि ही जी पूर्णपणे मग इतर संघांची मोनोपोली तयार होईल आणि त्याचा सगळ्यात थेट फटका हा शेतकऱ्यांना बसेल. आता मग ह्याच्यातनं सोल्युशन काय पाहिजे, आपण ही सगळी चर्चा केली तर हे प्रॉब्लेम काय आहेत हे आपण चर्चा केली. ह्याच्यातलं तात्काळ सोल्युशन आपण बघितलं की ते आपली डिपेंडन्सी भुकटीवरती आहे, त्याच्यामुळे भुकटीला उठाव देण्यासाठी जे काही करता येईल ते उपाय सरकारने करायला पाहिजे. दुसरा उपाय आहे तो भेसळीवरती कंट्रोल करायला पाहिजे. आणि तिसरा आणि लॉंग टर्म ह्याच्यातला उपाय आहे की आपण जे लिक्विड दुधापासून हे जे प्रोडक्ट्स आहेत दुधाचे प्रोडक्ट्स व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्सकडे आपण वेगाने गेलं पाहिजे. ते जर आपण गेलो नाही तर हा प्रश्न कधीच सुटणार नाही. सर, तुम्ही वेळ दिलात. शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काही प्रश्न होते शेतकऱ्यांच्या बाजूनं, दूध प्रश्नाचा चहू बाजूने आपण उलगडा करून आम्हाला सांगितलात, त्याच्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. तुम्हाला अजून रमेश सरांनी आणि मी कुठल्या विषयावरती चर्चा करावी असं वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये तेवढं कळवायला विसरू नका. सर, तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल धन्यवाद.